खेडमधील प्रसिद्ध उद्योजक आणि प्रगतशील शेतकरी आप्पा तथा सदानंद कदम यांच्यावरील ईडी पीडा टळली। 11 महिन्यांच्या न्यायालयीन लढाईनंतर सदानंद कदम यांना जामीन मंजूर। सुप्रीम कोर्टाने ईडीला सुप्रीम धक्का दिल्यानंतर ईडीची पीडा अखेर टळली आणि मुंबईचे आणि कोकणचे उद्योजक सदानंद उर्फ आप्पा कदम यांची आज आर्थर रोड जेलमधून सुटका झाली। जेलमधून बाहेर येताच आपल्या कुटुंबियांना आणि निकटवर्तीयांना पाहून आप्पाही भावूक झाले। बाहेर येतात त्यांचा मुलगा अनिकेत आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी आप्पांना अक्षरशः आलिंगन केले। अखेर 11 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सदानंद उर्फ आप्पा कदम हे बाहेर आल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी अक्षरशः त्यांच्या समर्थकांनी व मित्रपरिवारांनी त्यांना गराडा घातला होता। 12 फेब्रुवारी रोजी सुप्रीम कोर्टाने उद्योजक सदानंद उर्फ आप्पा कदम यांना जामीन मंजूर केल्यानंतर खेडमध्ये देखील त्यांच्या समर्थकांनी जल्लोष व्यक्त केला होता। जल्लोषच नाही तर फटाके फोडत दिवाळी साजरी केली होती। उद्योजक सदानंद उर्फ आप्पा कदम यांना 10 मार्च 2023 रोजी 4 तासांच्या चौकशीनंतर ईडीनं अटक केली होती। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मुरुड येथील साई रिसॉर्टच्या बेकायदा बांधकाम आणि संशयास्पद खरेदी विक्री प्रकरणामध्ये सदानंद कदम यांना अटक झालेली होती। ईडीच्या अधिकारी 10 मार्च 2023 रोजी सकाळी 7:30 वाजता खेडमधील कुडोशी येथे अनिकेत फार्म हाऊसवरतीच म्हणजेच आप्पा यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते। त्यानंतर त्यांना घेऊन हे पथक मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते। 11 महिन्यांच्या न्यायालयीन लढाईनंतर सदानंद उर्फ आप्पा कदम यांना जामीन मिळाला असून ऑक्टोबर 2023 मध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंध कायद्याअंतर्गत म्हणजे PMLA विशेष न्यायालयाने त्यांना जामीन अर्ज फेटाळला होता। त्या निर्णयाला कदम यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलेले होते। न्यायालयाने सुनावणी घेऊन निकाल 1 डिसेंबर रोजी राखून ठेवला होता। तो नंतर जाहीर करून कदम यांना दिलासा देण्यास नकार देखील देण्यात आला होता। न्यायालयाच्या निकालाविरोधात सदानंद उर्फ आप्पा कदम यांनी सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती। अखेर 12 फेब्रुवारी 2024 या दिवशी सुप्रीम कोर्टाने त्यांना जामीन मंजूर करून दिलासा दिलेला आहे। आज आर्थर रोड जेलमधून सदानंद उर्फ आप्पा कदम हे तब्बल 11 महिन्यानंतर बाहेर आल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना आणि निकटवर्तीयांना पाहून ते देखील भावूक झाले। त्यांच्या निकटवर्तीयांनी आणि समर्थकांनी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तसेच मुंबईमध्ये देखील अक्षरशः जल्लोष केला। अनेकांनी पेढे वाटून जल्लोष केला तर अनेकांनी फटाके फोडून ईडीची पीडा टळल्याचा आनंद साजरा केला। खेडचे ज्येष्ठ उद्योजक सदानंद आप्पा कदम हे गेले 10-11 महिने ईडीच्या कारवाईमध्ये नाहक त्यांना जेल भोगावं लागला। सर्वच कार्यकर्त्यांनी, सर्वच समाजसेवकांनी, सर्वच व्यापाऱ्यांनी आज वेगळापण आनंद साजरा करून इथे पेढे वाटले, बर्फी वाटले, इथं जिलेबी वाटली आणि मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर फटाके वाजवून कोर्टाने ही त्यांचा जामीन या ठिकाणी मंजूर केलेला आहे। मी न्यायदेवता आहे, या न्यायदेवतेमध्ये देर आहे लेकिन अंधेर नाही। न्यायाला थोडासा उशीर होतो, सत्याला थोडासा उशीर होतो। त्या पद्धतीने सदाप्पाने या ठिकाणी जामीन झालेला आहे आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे।